नमस्कार पालकांनो. बाळ वरण भात नीट खात नाही म्हणून आपण मिक्सरचा वापर करतो. बाळ पटकन जेवेल हा त्यामागे हेतू असतो. परंतु या सर्व नादात आपण बाळाचं नुकसान तर करत नाही आहोत ना? चला तर जाणून घेऊया. आई म्हणून आपल्याला नेहमी वाटतं आपलं बाळ उपाशी राहू नये, त्याने व्यवस्थित खावं म्हणून आपण मिक्सरमध्ये अगदी मऊ भात करून त्याला पाजतो. पण याने काय होतं की बाळाला चावून खाण्याची सवयच लागत नाही. अन्नामध्ये लाळ मिसळी न गेल्यामुळे बाळाला पचनाचे त्रास सुरू होऊ शकतात. तर काय करता येईल याच्यावर? तर भात असा शिजवा की तो हाताने इझिली मॅश करता येईल. वरणाचं प्रमाण इतकं घ्यायचं की त्याची कन्सिस्टन्सी ही खिमटीसारखी होईल. जसं बाळ मोठं होईल तसं तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. तर याने फायदे असे होतील की बाळाला पदार्थ चावून खाण्याची सवय लागेल आणि त्यामुळे त्याच्या हिरड्या मजबूत होतील. दुसरं म्हणजे बाळाला पदार्थाचा टेक्स्चर समजायला सुरुवात होते. तिसरं अगदी महत्त्वाचं म्हणजे भविष्यात बाळ कोणताही पदार्थ सहज चावून खाऊ शकतं. त्याला गॅगिंग म्हणजे ठसका लागत नाही. लक्षात ठेवा, एक वेळ बाळ कमी जेवलं तरी चालेल, परंतु ते योग्य पद्धतीने खाऊ घालणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ नवीन आयांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.